कुठून आलत तू सांग म्हणा आता आम्हाला कसं विचारायचं आम्ही आपलं उग नाही लाग म्हणून बसलो तिथं काय सांगा बरोबर बघा पहिलं वरदान मागून घेतलं मी मेलो तरी पण तुम्ही इथं राहा भगवान देवीने सांगितलं तथास्तु म्हणून देवी तिथं वास्तव्याला कुठं त्या करवीरला महालक्ष्मी तिथं बरोबर एक आणि दुसरं वरदान असं मागितलं की माते आयुष्यभर चंद्र सूर्य आहे तोपर्यंत तू जिथं राहशील या गावाला त्या गावाला माझं नाव जोडलं जावं आणि माझ्या नावानं तुला ओळखलं जावं तुझ्या या गावाच्या माझ्या नावानं तुझं गाव ओळखलं जावं आणि माझं नाव त्या निमित्तानं जिवंत राहावं एवढी माझी इच्छा आहे देवीने सांगितलं तथास्तु म्हणून पहिलं होतं करवीर मग करवीर पीठामध्ये करवीर राज्यामध्ये कोलासूर नावाच्या दैत्याचा वध करण्यासाठी महालक्ष्मी आल्या तिथं वास्तव्याला राहिल्या आणि वास्तव्याला राहिल्याच्या नंतर त्या ठिकाणी त्यानं वरदान मागून घेतलं माझ्या नावानं हे गाव ओळखलं जावं मग करवीरचं कोलासूर मारल्यामुळं नाव झालं कोल्हापूर तो करवीर युद्ध करण्यासाठी समोर आला अनेक पद्धतीने समजावून सांगितलं पण तो काही ऐकायला तयार नव्हता शेवटी जगदंबेनं त्याच्यासोबत युद्ध केलं आणि त्याच्यासोबत युद्ध करून त्या ठिकाणी त्या करवीरास महाराज त्र्यंबोली नावाची एक टेकडी आहे कोल्हापूर जवळ त्र्यंबोली त्या त्र्यंबोलीच्या टेकडीवर नेलं आणि तिथे त्याचा वध केला करवीर कोल्हापूरच्या जवळच पश्चिमेला 5 किलोमीटरवरती त्र्यंबोली नावाची टेकडी आज सुद्धा आपल्याला बघायला मिळते त्या जननी जगदंबे कोल्हापूर वासिनी जननी जगदंबे कोल्हापूर वासिनी जननी जगदंबे महालक्ष्मी कशी तयार झाली जय सकला रंबे कोल्हापूर वासिनी जननी जगदंबे कोल्हापूर वासिनी जननी जगदंबे पहिलं पीठ आणि पूर्ण पीठ त्या पीठाचं नाव आहे कोल्हापूरची महालक्ष्मी मग आता महालक्ष्मी कोल्हापूरला का आली लक्षात आलं ओ बोला की आलं आणि त्या गावाला कोल्हापूर नाव का पडलं हे आपल्या लक्षात आलं बरोबर आहे का नाही एक इतिहास आपल्या पुढे सांगितला दुसरा इतिहास आपल्या पुढे जर सांगायचा झाला तर दुसरा इतिहास असा सांगता येईल आपल्याला की का बाबा पित्याचा इकडे बघा मग आता वध झाला कुणाचा त्या ह्याचा कोल्हासुराचा वध झाला पण कोल्हासुराचा वध झाला ही बातमी कळाली त्याच्या मुलाला कुणाच्या कोल्हासुराच्या आणि त्या मुलाचं नाव होतं करवीरच त्या मुलाचं नाव करवीरच होतं लक्षात ठेवा त्याच्यामुळे करवीर त्याला नाव होतं करवीरला कळाली आणि आपल्या बापाचा वध झाला मग क्रोधानं रागानं लाल बुंद झाला आणि त्या ठिकाणी कोल्हासुराचा पुत्र हा करवीर देवी बरोबर युद्ध करण्यासाठी पुढे आला मुलगा आला आता मुलगा युद्ध करायचं मला देवी बरोबर पण काय जगदंबेने त्याला अनेक पद्धतीने समजावून सांगण्याचा प्रयत्न केला समजून सांगितलं त्याला की बाबा बरोबर नाही युद्ध करू नको पण त्या काय ऐकायला तयार नाही कसं आहे इकडे बघा पहिल्यांदा किती बी माणूस नादी लागायला लागला तरी पहिली गोष्ट त्याला समजून सांगायची काय करायचं त्याला समजून सांगायचं असं करू नको बरं नसते म्हणून एकदा दोनदा तीनदा समजून सांगायचं असतं बरोबर आहे का नाही आणि मग जर नसेलच ऐकत तर मग आता जसंच तसं तर होय बरोबर आहे का नाही शहाण्यानं येड्याच्या नादी लागायचं नाही
एखादा किती बी अंगावर येत असला तरी त्यांना नादी लागायच नाही. शहाण्याला कशाला नादी लागायची येडे? धावूनच अंगावर येत असला तर शहाण्याने त्याला साईड द्यायची. आमच्याकडे त्याला रानडुकराची मुसण म्हणते, हो ना, कारण ते कुठं जाऊन धडकन सांगता येत नाही, बरोबर आहे का नाही? त्यांना वळता येत नसते. तसे काही रानडुकर उगच उगच अंगावर येते, उगच उगच घेणं नाही देणं नाही. शहाण्याने त्यांच्या नादी लागायचं नाही. आणि जर ऐकतच नसले तर मग आता समजून सांगून सांगून बी ऐकतच नसले तर मग जशाच तसं उत्तर बी द्यावं लागतं कधी कधी, बरोबर आहे का नाही? लय गप्प बसल्यावर बी फायदा घेतात बरं का, लय बी गप्प बसत नाही. कलमी झाड असतं ना, कलमी झाड कसं असतं, खायला गोड असतात आंबे आणि तोडायला बी सोपे असते. आणि आंबट असतं ते उंच बी असतं आणि तोडायला बी अवघड असतं. म्हणून जास्त कलमी राहायचं नाही. कळायला लागलं की नाही? जास्त कलमी राहिलं की कोणी बी दगड हाणते. थोडं आंबट राहिलं की मग माणसं जवळ येत नाही. आणि कलमी असल्यावर बिगर मिठाचं हाणते. ज्ञानात बसलं? आता बघा माझं त्याच्यामुळे लय कलमी राहायचं नाही, थोडंसं अधून मधून आंबट राहायचं असते. म्हणजे जरा पाहुणे रावळे कमी त्रास देते, हे लक्षात ठेवा. नाही तर लय कलमी राहिलं की यावर इकडे थोडे मोटरसायकल आलो 5 मिनिटात, 5 मिनिटं म्हणून 2 दिवस तिकडे. कळायला लागले का बोलणं? इकडे बघा, आता लक्ष द्या माझ्याकडे. काय सांगत होतो म्हणा कथा? दुसरं काय, तो करवीर युद्ध करण्यासाठी समोर आला. अनेक पद्धतीने समजावून सांगितलं पण तो काही ऐकायला तयार नव्हता. शेवटी जगदंबेनं त्याच्यासोबत युद्ध केलं आणि त्याच्यासोबत युद्ध करून त्या ठिकाणी त्या करवीरास महाराज त्र्यंबोली नावाची एक टेकडी आहे कोल्हापूर जवळ, त्र्यंबोली, त्या त्र्यंबोलीच्या टेकडीवर नेलं आणि तिथे त्याचा वध केला. करवीर नगरी म्हणजे कोल्हापूरच्या जवळच पश्चिमेला 5 किलोमीटरवरती त्र्यंबोली नावाची टेकडी आज सुद्धा आपल्याला बघायला मिळते. त्या ठिकाणी जाऊन त्याचा वध केला. देवीचा जय जयकारामध्ये तिला जय जगदंबा आणि जगोद्धारणे असे म्हटले गेले. आसुरांचा नाश करण्यासाठी, निज भक्तामध्ये साधू संतांचं सत्य धर्माचं रक्षण करण्यासाठी, म्हणजेच पर्यायाने सर्व जगताच्या कल्याणासाठीच त्या जगदंबेनं लक्ष्मी मातेचा अवतार धारण केला आणि वैकुंठ सोडून, विष्णू परमात्म्याला सोडून करवीर म्हणजे कोल्हापूर नावाच्या त्या गावामध्ये अखंड निवास करायला लागली. म्हणून तिला करवीर निवासिनी असं सुद्धा म्हणता येतं. ती आहे करवीर निवासिनी. मग करवीर निवासिनी असं तिला नाव पडलं गेलं. यापूर्वी करवीर क्षेत्रामध्ये, आता ऐका, महालक्ष्मी, आता काही लोकांना प्रश्न असा पडला असेल की महालक्ष्मी बरोबर आहे वैकुंठात राहणारी, मग इकडे कसं काय आली? तर असं सांगितलं जातं विष्णू पत्नी ही लक्ष्मी आहे आणि लक्ष्मीला कमळ फार प्रिय आहे. लक्ष्मीला काय आवडतं? कमळ, कारण ती त्या शयनावरच राहणारी ना, मग कमळ फार प्रिय आहे. संदर्भ असं सांगतात की कानडी भाषेमध्ये कमळाला कोलिंबू असं म्हणतात. कोलिंबू, कमळाला कानडीमध्ये कोलिंबू म्हणतात. कानडी भाषा कळते का? कर्नाटकी. अरे कळायला पाहिजे, आपला देव तिकडलाय ना. आपला देव कुठला? आपला देव कुठला माहिती तुम्हाला? आपला देव इकडला नाही, आपला मूळ देव तिकडलाच आहे. कानडा राजा पंढरीचा, बरोबर आहे का नाही? वेदा नाही पण काय होतंय इकडे बघा, माझ्या लक्ष द्या. एक जणानं बायको केली कर्नाटक मधली, प्रेम प्रकार काही असेल त्याच केली आणि बायको केली कर्नाटक मधली आणि ती सासरोडला गेला आणायला आणि या आणायला माघारी येताना गावाला तिने विचारायचं हे कोणतं गाव? हिलाही मराठी कळाना आणि ह्याला कन्नड कळाना. हे म्हणायचे हे कोणतं गाव? तिने म्हणायचे येनंद्री. येनंद्री मध्ये काय म्हणला असा अर्थ होता त्याचा. येनंद्री मध्ये काय म्हणला, बरोबर आहे का नाही? ह्याला वाटायचं येनंद्री गावच आहे काय की. पुन्हा दुसऱ्या वेळेस याला सासरवडचा रस्ता माहित व्हावा म्हणून ते लिहून घ्यायचा. पहिलं गाव आलं ते मला हे कोणतं गाव? ती म्हणली येनंद्री. येनंद्रीचा अर्थ काय काय म्हणतात हे लिहून घेतलं. दुसरं गाव आलं, हे कोणतं गाव आहे? ती म्हणली येनंद्री. ते मला खुर्द बुद्रुक आसन, बरोबर आहे का नाही? हा, खुर्द बुद्रुक आसन. त्यानं दुसरी येनंद्री लिहिली, येनंद्री नंबर 2. तिसरं गाव आलं, ती म्हणली येनंद्री. ते मला हे कोणतं गाव? ती म्हणली येनंद्री. हे मला एकदा झालं, दोनदा झालं. ती आपल्या खेड्यातलं होतं, खानकोण ठोका हल्ला कानाखाली. काय येनंद्री लावलं मला? ती म्हणली यागवडतेरी. यागवडतेरी म्हणजे का मारलं? शे मला मग हे आधी सांगितलं असतं तर कशाला मारलं असतं? ऐका का काय? कानडीने केला मराठा भत्तार, एकाचे उत्तर एकानं, एकाचे उत्तर एकानं. कानडीने केला मराठा भत्तार, एकाचे उत्तर एकानं.
शब्दात एकाचे उत्तर एका नये, कुणाचं काही मेळा ना. कर्नाटकातली बाई, मग कर्नाटकातला देव. लक्षात आलं का नाही? मग कर्नाटकामध्ये कमळाला काय म्हणतात? कोलिंबू असं म्हणण्याची पद्धत. राहिलं की लक्षात? कोलिंबू असं म्हणतात. मग फार पूर्वी करवीर क्षेत्रामध्ये असं सांगतात की फार कमळाची झाडं होती, भरपूर कमळाने फुललेला हा परिसर होता आणि तो देवी महालक्ष्मीला आवडला आणि ती या कोलिंबूपुरात निवास करून राहिली. त्या कोलिंबूपुराचा अपभ्रंश कोलिंबू बरोबर लक्षात आलं. मग त्याला कोलिंबूपूर असं म्हणायला लागले, कोलिंबूपूर. आणि त्या कोलिंबूपुराचा अपभ्रंश झाला आणि कोल्हापूर असं सुद्धा नाव पडलं. असा एक इतिहास आपल्याला पुराणामध्ये बघायला मिळतो. स्कंद पुराणाच्या आधाराने ही आपण कथा घेतली. शहरातल्या बाहेर लेकराचा राग आला तर एवढा, पिल्लू वेड्यासारखा करतो, पप्पांना नाव सांगते, झाला रागच गेला. तिला आपल्या खेड्यातली पाहिजे, पप्या म्हणायले तुला, पप्या पप्या.